इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या 164 महाराष्ट्रीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी बाधित लोकांशी थेट संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली. हे नागरिक आज फुजैराहून मुंबईला रवाना होत आहेत. वाढत्या राजकीय तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे मोठ्या संख्येने भारतीय नागरिक दुबई आणि इतर अमिरातींमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांच्या दुर्दशेची माहिती मिळताच राज्य सरकार सक्रिय झाले. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज फुजैरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्टार एअरच्या 2 विशेष विमानांचे उड्डाण सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आज दुपारी पहाटेचे 3:30 वाजता फ्लाईट VTGSO आणि पहाटेचे 4:30 वाजता फ्लाईट VTGSH फ्लाईट टेक ऑफ करेल. या दोन्ही फ्लाईटमधील एकूण 164 प्रवासी आज पहाटेचे 5:30 ते सकाळचे 7 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील. सर्व प्रवाशांसाठी सुरळीत प्रक्रिया व्हावी यासाठी प्रशासनाने विमानतळावर आवश्यक समन्वय आणि स्वागत व्यवस्था सुनिश्चित केली आहे. या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजमधील 84 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, जे शैक्षणिक कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागातील रहिवासी देखील या यादीत आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी या मराठी नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांना खात्री दिली की सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकार सुरक्षित घरी परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यानंतर सर्व संबंधित एजन्सी, विमान कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क साधण्यात आला. या समन्वित प्रयत्नांमुळे आज 164 प्रवाशांचे सुरक्षित परतणे शक्य झाले. सध्या एवढेच. अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा. तोपर्यंत निरोप.